हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 42. स्वर्ग नरक. मानवाने त्याच्या आयुष्याच्या 3 भिन्न अवस्था 3 वेगवेगळ्या ठिकाणी मानल्या आहेत. याला त्याने स्वर्ग, मर्त्य, नरक किंवा स्वर्ग, मृत्यू, पाताळ अशी नावे दिली आहेत. याला तो स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक असेही म्हणतो. या अवस्था प्रत्यक्ष अस्तित्वात नाहीत. त्या पूर्णपणे मानसिक, काल्पनिक आहेत. याचप्रमाणे या 3 अवस्था भिन्न असल्या तरी त्या सर्व या पृथ्वीवरच आहेत. मानवाने किती काही कल्पना केली तरी स्वर्गलोक आणि नरकलोक भिन्न ठिकाणी अस्तित्वात नाहीत. हे 3ही लोक या पृथ्वीवरच आहेत. या अवस्था मानवाच्या वर्तनावरून आणि आचरणावरून ठरतात. मानवाने कल्पना केली की जे लोक पुण्य करतात ते स्वर्गात राहतात. या पृथ्वीवर उपलब्ध नसलेले, उपलब्ध असूनही राजरोस उपभोग घेऊ शकत नसलेले अतिवैभवसंपन्न उपभोग ते स्वर्गात मनमुराद घेतात. तेथे अमृताचे झरे आहेत. यामुळे हे लोक अमर आहेत. येथे दारूचे पाट वाहत असतात. अप्सरा, उर्वशी, रंभा, मेनका वगैरे विश्वसौंदर्यवती तेथे सेवेला हजर असतात. जास्तीत जास्त अत्युत्तम, सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च भौतिक उपभोगांची स्वर्गात रेलचेल असते. तेथे सर्व सुखच सुख असते. पुण्याच्या उच्च, मध्यम, साधारण अशा प्रतीप्रमाणे स्वर्गाच्या 7 पायऱ्या सांगितल्या आहेत. अशा प्रकारची जी काही कल्पना मानवाला करता आली ती स्वर्गात उपलब्ध असते असे त्याने जाहीर केले. असे सांगण्यामागे मानवाने पुण्यमय जीवन जगावे असा मूलतः चांगला हेतू होता. स्वर्ग पुण्यमय असल्यामुळे स्वर्ग देवांप्रमाणे वरती अवकाशात आहे असे त्याने कल्पिले. परंतु याचाही व्यापार झाला. कारण कोणतीही चांगली गोष्ट उपभोगामध्ये व्यत्यय असल्यामुळे त्याची वाट लावण्यात मानव पटाईत आहे. स्वर्ग या कल्पनेचा जनतेला फसवण्यासाठी दुरुपयोग केला जाऊ लागला. स्वर्ग खरंच अस्तित्वात आहे असे भासवून स्वर्गात जायचे असेल तर अमुक पूजा, विधी, सोपस्कार करा, तमुक व्रत, यज्ञ करा, यासाठी आम्हाला दक्षिणा द्या आणि पुण्य मिळवून मेल्यावर स्वर्गात जा, असा विश्वास पुरोहितांनी द्यायला सुरुवात केली. भौतिक सौख्याला सदा लालसावलेला मानव जराही शंका न घेता, कसली खात्री न करता याला त्वरित आकर्षित झाला आणि याच्या नको इतका आहारी गेला. अशा प्रकारे पुरोहितांच्या पोटापाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला. एका देशप्रमुखाने तरुणांना सांगितले की आपला धर्म धोक्यात आहे. यासाठी तुम्ही सैन्यात दाखल व्हा, शत्रूशी लढाई करा. देशासाठी, धर्मासाठी प्राणार्पण केले तर पुण्य मिळाल्यामुळे तुमच्यासाठी स्वर्गामध्ये विश्वसुंदरी स्वागतासाठी आणि तुमच्या सेवेसाठी दरवाजात वाट पाहत आहेत. मानवाने या उलट नरकाची कल्पना केली. जे पाप करतात त्यांना नरकात जावे लागते. नरकाच्याही त्याने महानीच, मध्यम नीच, साधारण नीच अशा 7 पायऱ्या सांगितल्या. नरक पापी लोकांसाठी असल्यामुळे त्याने स्वर्गाच्या विरुद्ध नरक पाताळात आहे असे सांगितले. तेथे उकळत्या तेलात परतून काढतात. चाबकाने सर्वांग फटके मारून झाल्यावर मिठाच्या पाण्याने आंघोळ घालतात. घाणीत पालथे झोपवतात. अनेक महिने झाडाला उभ्याने बांधून ठेवतात वगैरे वगैरे अशा भयावह शिक्षा नरकात भोगाव्या लागतात असे सांगितले. तेथे सर्व दुःखच दुःख असते. यामुळे सर्वसामान्य मनुष्य घाबरला, धास्तावला. याचाही फायदा पुरोहितांनी घेतला. त्यांनी सांगितले की पापक्षालनासाठी अमुक पूजा, विधी, सोपस्कार करा. त्यासाठी आमच्याकडे मंत्र आहेत. फक्त आम्हाला दक्षिणा द्या म्हणजे तुमचे पाप नष्ट होईल. मग नरकात जावे लागणार नाही. परंतु त्यांनी पाप करू नका असं काही नारा लावला नाही. पाप करा आणि त्याच्या क्षालनासाठी आम्हाला दक्षिणा देऊन आमच्याकडून धार्मिक विधी करून घ्या. बस, स्वतःला धन मिळवण्याशी त्यांना कर्तव्य असते.
जनतेला पापापासून मुक्त करण्याची त्यांना इच्छा नसते. तसा विचार केला तो पृथ्वीवर श्रीमंत जे राहतात त्याला स्वर्ग असे म्हणतात. त्यांचे सर्वसामान्य जनांना न परवडणारे अति महागडे असे राहणीमान असते. त्यांच्याकडे सर्व सुखसोयी असतात असे लोक त्यांच्या श्रीमंतीला शोभेल अशा संगतीत असतात. सर्वसामान्य समाजापासून ते अलिप्त असतात. याचप्रमाणे या पृथ्वीवर जे गरीब दरिद्री लोक आहेत ते जेथे राहतात त्याला नरक असे म्हणतात. या लोकांना खायला एक वेळही अन्न नसते आणि तेही कदान्न असते. त्यांचे रोज काम करून जे मिळेल त्यावर आणि तेवढ्यावरच रोजचे जिणे अवलंबून असते. लज्जा रक्षण होईल इतकेच आणि तेही फाटके तुटके वस्त्र लपेटून घेतात. कसे तरी गळक्या झोपडीत राहतात. त्यांना आयुष्याबद्दलच असे नव्हे तर पोट कसे भरावे या पलीकडे इतर कसलाही विचार करायला वेळ नसतो. येथे फक्त दुःख आणि दुःखच असते. यांच्या गरिबीचा फायदा घेतला जातो. त्यांना कमी पैसे देऊन कामासाठी नागविले जाते. वाटेल तसे आणि भरपूर काम करून घेतले जाते. त्यांच्याकडून सेवा करून घेतली जाते आणि त्या मानाने पैसे दिले जात नाहीत. यावेळी त्यांना अति खालच्या भाषेत लाखोली वाहिली जाते. त्यांच्या गरिबीला अवहेलना, अपमान, तुच्छ वागणूक हा शाप आहे. त्यांना मतप्रदर्शन करता येत नाही. त्यांना अब्रू नसते. धनाढ्यांपुढे सतत हांजे करावे लागते. त्यातून एखाद्याला अडीअडचणीला पैसे लागले तर श्रीमंत लोक ते देतात आणि त्याबदली त्यांना गुलाम करतात. राजकारणी तर गरिबांची मते पैसे देऊन विकत घेतात. या त्यांच्या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेतलेला असतो. राजकीय लोक तळागाळातील लोकांना कळवळा दर्शवून त्यांच्या सेवेसाठी काम करण्याचा देखावा करत त्यांना सतत तळागाळातच कसे ठेवता येईल याचीच आखणी करतात. यांच्याकडून दक्षिणा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे पुरोहित यांच्या वाटेला जात नाहीत. कोणी यांच्याकडे गेलाच तर अति कळवळ्याने ते त्याला सांगतात, हे तुझ्या गतजन्मींचे पाप आहे. गतजन्माच्या करणीमुळे कुफळ आहे. ते तुला भोगावेच लागणार. यासाठी आमच्याकडे काही इलाज नाही. परंतु तू म्हणत असशील तर अमुक विधी करता येईल. परंतु त्यासाठी अमुक खर्च आहे. तुला म्हणून अगदी कमी खर्च सांगितला आहे. त्याची तुला सोय करावी लागेल. या खर्चाचा आकडा ऐकूनच त्याला घाम फुटतो आणि तो तेथून काढता पाय घेतो. अध्यात्मामध्ये स्वर्ग, मर्त्य, नरक असे काहीही नाही. जे काही आहे तो हा पृथ्वीलोक आहे. येथे एक प्रकारचे लोक आहेत ते भौतिकात आयुष्य जगतात. दुसरे जे लोक आहेत ते अध्यात्मात जीवन जगतात. भौतिकात आणि अध्यात्मात गरीब आणि श्रीमंत असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. आयुष्य आणि जीवन हा एक स्वतंत्र विषय आहे. येथे इतकेच लक्षात घ्यायचे आहे की स्वर्ग आणि नरक हे दोन्ही सारखेच वैताग आणणारे आहेत. दोघांनाही कधीही कैवल्य आनंद मिळत नाही. दोन्ही ठिकाणी फक्त दुःखच आहे. स्वर्गात फार थोडा काळ सुखावह असतो आणि अल्पावधीमध्ये त्याचे रूपांतर दुःखात होते. परंतु नरकामध्ये सर्व काळ फक्त दुःख आणि दुःखच असते. परंतु कधी दुःखाची तीव्रता कमी झाली तर त्या अल्पवेळी आभासी सुख होते. फरक असा आहे की स्वर्गात राहणारे शरीर आणि मन अशा दोन्ही आजाराने बेजार असतात. नरकात राहणारे फक्त शरीराने आजारी असतात. त्यांना मनाचा आजार होण्याचा प्रश्नच नसतो, कारण त्यांचे मन केव्हाच मेलेले असते. आणि शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार हा फार क्लेश देणारा असतो. शरीराचा आजार काही काळानंतर बरा होतो किंवा त्यात जीव जातो आणि असा आजारापासून मुक्त होतो. परंतु मानसिक आजार कधीही बरा होत नाही. तो जीवही घेत नाही आणि जगूही देत नाही. स्वर्गातील लोक पैशाने शारीरिक आजार बरा करतात. दररोज गोळ्या खाऊन बरे राहतात. परंतु त्यांच्या मनाचा आजार कधीही बरा होत नाही. तो मरेपर्यंत टोचणी देत राहतो. परंतु गरिबाने जर आध्यात्मिक मार्गावर पाऊल टाकले तर तो फार झपाट्याने आत्मयात्रा पूर्ण करतो आणि मुक्त होतो. आपले संत गरीब होते. विठ्ठल विठ्ठल म्हणत मुक्त झाले.
कारण त्यांचे मन निरागस होते. श्रीमंतही जर मोकळ्या मनाने आध्यात्मिक मार्गावर यात्रा करेल तर तोही मुक्त होतो, परंतु त्या वैभवापुढे त्यांना सवड मिळत नाही. हा धनसंपत्तीचा शाप आहे. यास्तव आर्थिक परिस्थितीत न गुंतता आपल्या मानवी देहामध्ये झालेल्या जन्माचा हेतूचा विचार करावा, त्याप्रमाणे आचरण करावे. तुकाराम बुवांनी मानवी देहाचा हेतू ओळखला. दुष्काळ आला तेव्हा घरचे कोठार गरिबांना मोकळे केले. विठ्ठलचरणी लीन झाले. विद्वान पंडितांना जे कार्य जमले नाही ते वेदांचा अर्थ सांगणारे, जगाला उपदेश करणारे अभंग रचले. कारण त्यांनी पोथ्या पुराणात डोके घालण्यापेक्षा स्वानुभवावर भर दिला. स्वर्ग की नरक हा मुद्दा गौण आहे. आत्मानुभूती प्राप्त करायला हे असे आर्थिक अडथळे क्षुद्र आहेत, परंतु यासाठी काळोखात उडी मारायचे धाडस पाहिजे. काळोखात परमात्मा आहे या दृढ जाणीवेने ती उडी त्याच्याच चरणी मारली जाईल ही श्रद्धा हवी. हरिओम.